नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वत्र उपलब्ध असणारी ही वनस्पतीच्या वापराने आपण 16 प्रकारचे आजार जे आहेत ते सहजरित्या बरे करू शकतो. फक्त त्याचा वापर कसा करावा हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ही जी वनस्पती आहे ही तुम्ही सहज ओळखली असेल, ही आहे पुदिना. पुदिना सर्व भाजी मार्केटमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होते. ही एक भारतामध्ये उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. याचं शास्त्रीय नाव आहे मेंथा विहेरडीस. शरीराला थंडावा देणारी वनस्पती असून वायुवाहक आहे, पाचक आहे आणि वातोलम करणारी वनस्पती आहे. पोटदुखीवर उपयोगी आहे. पुदिना खाल्ल्यानं पोट साफ होतं, लघवी पण साफ होते. त्याचबरोबर याचं सेवन केल्यामुळं लघवीचं प्रमाण थोडंसं वाढतं. ही वनस्पती सर्दी, त्याचबरोबर दातदुखी, डोकेदुखी, वातविकार इत्यादीवर ही अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे. स्वयंपाकघरामधलं हे एक अतिशय उपयुक्त असा हा पदार्थ आहे. फक्त याचा वापर कसा करावा हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आज या आपण पुदिन्याचे आयुर्वेदिक उपयोग आपण पाहणार आहोत. त्याचा वापर कसा करायचा आहे त्या पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर तुमचे बरेचसे आजार हे निघून जातात. याचा सर्वात महत्वाचा आणि पहिला उपयोग असा आहे की जर एखाद्याला चक्कर आली असेल आणि चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला असेल तर फक्त या पुदिन्याच्या पानाचं थोडंसं चुरगाळून जर त्याला वास दिला तर दुसऱ्या मिनिटाला तो शुद्धीवर येतो. बऱ्याच जणांना अन्न पचन होत नाही, त्यासाठी विविध कारण असतात. जागरण आहे तुमचं, बाहेरचं खाल्लेले पदार्थ आहेत. जर अशा पद्धतीचं जर अजीर्ण झालेलं असेल, पुदिन्याच्या पानाचा रस काढायचा आहे आणि हा पुदिन्याच्या पानाचा रस काढून ते रस प्यायचा आहे थोडासा 20 ml पर्यंत. तुमचं अजीर्ण त्या मिनिटाला पूर्णपणे निघून जातं आणि पोटदुखीचा त्रास बंद होऊन जातो. त्याचबरोबर पोटदुखी, जुनी पोटदुखी बऱ्याच जणांना असते. फार दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत असतो आणि अशावर काय करायचं आहे तर या पुदिन्याच्या पानाचा 1 चम्मच रस घ्यायचा आहे. त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये 2-3 ग्राम जिरे टाकायचे आहेत, 1-2 काळी मिरची टाकायची आहे आणि याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गरम करायचं आहे 2-3 मिनिटं. आणि हा जर काढा घेतला तर पोटदुखीचा जुन्यात जुना त्रास जो आहे तो पूर्णपणे निघून जातो. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये विंचू फार निघत असतात आणि हे विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात त्या खूपच असतात. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पुदिना असेल, कोणत्याही प्रकारचा विंचू तुमचा हा चुटकी सरसरी उतरला जातो या पुदिन्याच्या वापराने. तर ज्या ठिकाणी तुम्हाला विंचू चावला आहे त्या ठिकाणी या पुदिन्याच्या पानाचा रस काढायचा आहे आणि त्या ठिकाणी लावायचा आहे. त्या ठिकाणी लावल्याबरोबरच हा पुदिन्याच्या पानाचा रस काय करतो की चावलेल्या विंचवाचं जे विष आहे त्याला ओढायला सुरुवात करतो. त्याची जाणीव लगेच तुम्हाला होते आणि पूर्णपणे विष जे आहे ते विंचवाचं विष तो बाहेर काढून टाकतो. त्यामुळे तुमच्या ज्या वेदना आहेत त्या तात्काळ थांबून जातात. बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, फार पित्त होतं त्यांना. बरेच औषध उपचार करूनही पित्ताचा त्रास जो आहे तो कमी होत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, या पुदिन्याच्या पानाचा रस काढायचा आहे. साधारणतः 2 ते 4 चमचे रस काढायचा आहे. त्यामध्ये 1 चम्मच गूळ टाकायचा आहे आणि दोन्ही मिक्स काढा. तुम्हाला उपाशी पोटी सलग 4-5 दिवस जर तुम्ही घेतलं तर पित्ताचा कितीही मोठा त्रास जरी असला तरी तो पूर्णपणे निघून जातो. बऱ्याच जणांना ताप येत असते आणि या तापीवर विविध प्रकारचे आपण औषधे घेत असतो दवाखान्यामधले. पॅरासिटामॉल हा शरीरातील तुमच्या आतडीला घातक अशा पद्धतीचा पदार्थ आहे पॅरासिटामॉल. तुम्हाला जर ताप येत असेल तर त्यासाठी सुद्धा ह्या आयुर्वेदिक उपायाने जर तुमचा ताप जो आहे तो चुटकीसरशी जातो. तर या पुदिन्याच्या पानाचा चहा करायचा आहे. आपण ज्या पद्धतीने चहा बनवतो त्या पद्धतीनं 4 ते 5 पानं घ्यायची आहे, टाकायची आहेत पाण्यामध्ये. त्यात थोडीशी साखर टाकायची आहे आणि हा चहा बनवायचा आहे. आणि हा चहा जर पिले 2 वेळेस, कोणत्याही वेळेला पिऊ शकता, तर तुमची ताप तात्काळ थांबून जाते. ताप तर थांबूनच जाते, शिवाय तुमचा जो आजारामुळे आलेला थकवा आहे तो थकवा सुद्धा याने निघून जातो. अतिसार लागलेले असतील, तुम्हाला संडास लागलेली असेल तर त्यासाठी सुद्धा या पुदिन्याचा वापर अतिशय उपयुक्तरित्या करता येतो. या पुदिन्याच्या पानाचा रस काढायचा आहे. 1 चम्मच रसमध्ये 1 चम्मच मध टाकायचा आहे, हनी टाकायची आहे 1 चम्मच. दोन्हीला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, अतिसार आहे, संडास आहे ती तात्काळ थांबून जाते. आता बऱ्याच जणांना उष्णतेचा त्रास असतो, तळपायाची आणि हाताची आग होत असते. तर ह्या पुदिन्याची पानं फक्त हाताला आणि पायाला तुम्ही चोळा. तुमच्या तळपायाची आणि हाताची जी आग आहे ती तात्काळ थांबून जाते आणि उष्णतेचा जो त्रास आहे तो निघून जातो. बऱ्याच जणांना उचकी येण्याची समस्या असते, जेवताना उचकी येते आणि काही केलं तरी थांबत नाही, पाणी पिलं तरी थांबत नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, पुदिन्याचं पाणी प्यायचं आहे. पुदिन्याचं पाणी प्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, 5 ते 6 पुदिन्याची पानं 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहेत, साधारणतः 1-1.5 तास. आणि ज्यावेळेस तुम्हाला उचकी लागेल त्यावेळेस या पुदिन्याचं जर पाणी तुम्ही पिले तर नंतर तुम्हाला तो उचकीचा जो त्रास आहे निघून जातो. या पुदिन्याच्या पानाचा रस
जर तुम्ही चेहऱ्यावर लावला तो चेहऱ्याची त्वचा पण उजळते आणि पिंपलचा जो त्रास आहे, मुरमाचा जो त्रास आहे तो सुद्धा निघून जातो. डोक्यामधल्या उवा सुद्धा या पुदिन्याच्या पानाने निघून जातात. पुदिन्याच्या पाण्याचा रस डोक्यामध्ये लावायचा आहे, केसांच्या मुळांशी लावायचा आहे, 10 मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर डोकं धुवून टाकायचं आहे. असं जर केलं तर डोक्यामधल्या ज्या उवा आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. त्यासाठी तुम्हाला कुठलंही केमिकलयुक्त औषध वापरायची गरज पडत नाही. सर्दी झाली असेल, लहान मुलांना मोठ्यांना सुद्धा वातावरण बदलले की सर्दी होते, तर ही सर्दी सुद्धा या पुदिन्याच्या पानाने आपण सहज घालू शकतो. पुदिन्याची 4-5 पानं आणि साधारणतः 1 ते 2 ग्रॅम 2 कप पाण्यामध्ये हे टाकायचं आहे. त्याला 1 कप होईपर्यंत उकळवायचं आहे आणि हे घ्यायचं आहे. असं जर पद्धतीनं घेतलं तर 1 ते 2 वेळा जरी घेतलं तरी सर्दी तुमची पूर्णपणे निघून जाते. त्यासाठी तुम्हाला कुठलाही औषध उपचार करण्याची गरज पडत नाही. तर आयुर्वेदामधले अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे पुदिना. हा पुदिना सर्व ठिकाणी उपलब्ध असतो, सर्व भाजी मार्केटमध्ये आपल्याला सहज उपलब्ध असतो. तर हा पुदिना तुमच्या घरामध्ये अवश्य असू द्या. ही आयुर्वेदिक चमत्कारिक वनस्पती आहे, याचा वापर करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.